क्वेश्चन म्हणतं आहे कन्झ्युमर टेक 6000 किलो व्हॅट हवर एनर्जी इन अ मंथ. एक कन्झ्युमरला सगळ्यात जास्त एनर्जी किती लागते? 6000 किलो व्हॅट हवर. बरोबर. मॅक्सिमम डिमांड आहे त्याची 20 किलो व्हॅट. ठीक आहे, म्हणजे मला कळालं की तो मॅक्सिमम एनर्जी कन्झ्युम करतो 6000 आणि मॅक्सिमम डिमांड आहे त्याची 20 किलो व्हॅट. ठीक आहे, तुम्हाला मंथली बिल काढायचं आहे. ठीक आहे, हॉपकिन्सन डिमांड रेटच्या पद्धतीने आणि अल्सो कॉम्प्यूट मॅक्सिमम पॉसिबल चार्ज अँड युनिट एनर्जी कॉस्ट. 4 गोष्टी शोधायच्यात बघा. तर मग आपण 4 गोष्टी कोणकोणत्या काढणार बरं का? सगळ्यात पहिले बघा, व्यवस्थित बघून घ्या काय काय काढायचं आपल्याला. सगळ्यात पहिले आपल्याला शोधायचं आहे कॅल्क्युलेट मंथली बिल. ओके, नंतर ॲव्हरेज कॉस्ट एनर्जी, इथूनच शब्द उचलायचा. कॅल्क्युलेट मंथली बिल, तो एक नंबर कॅल्क्युलेशन ऑफ. आपण काय करणार आता? मंथली बिल कसं काढतो बघा. मंथली बिल काढण्यासाठी मी पहिले डिमांड चार्ज काढून घेतो, मग एनर्जी चार्ज काढतो. आता डिमांड चार्ज मॅक्सिमम डिमांड 20 आहे, पण यांनी मला एक टेबल पण दिलेला आहे. काय बरं का? डिमांड हे बघा, डिमांड 0 ते 8 जर का असेल तर तुम्हाला रेट लागेल 60 रुपये. ठीक आहे ना, जर एवढी डिमांड असेल तर. 9 ते 14च्या दरम्यान असेल तर डिमांड लागेल 40 रुपयाची आणि 15 ते 20 असेल तर 30ची. मग आपण करतो काय बघा, 0 ते 8चं जर का असेल त्यांच्यामध्ये गॅप 8चा आहे, 60 रुपयाचं जर रेट लागणार आहे बघा. 60 या दोघांचा गुणाकार केला तर 8 गुणिले 60 जर केलं तर 480 रुपये होऊन जातील. 9 आणि 14 जर बघायला गेला तर 9च्या मागे एक घर जायचं, 8 होऊन जाईल. 14 आणि 8 यांच्यामधला फरक किती होतो? 6. हा फरक जरा नीट काढून घ्यायचा. बघा कसा काढतोय फरक बरं मी. तो फरक कसा काढतो आपण? 9 जो आहे त्या 9च्या घरी एक घर मागे घेऊन घ्यायचं 8. 14 आणि 8 यांच्यामधला फरक 6चा आहे. 6 आणि 40चा गुणाकार जर का केला तर 240 होऊन जाईल. नंतर आता 15 आहे, 15च्या एक घर जर खाली गेलो तर 14 होऊन जाईल. 20 आणि 14 याच्यामधला फरक 6चा आहे आणि याच्यासाठी किती 30. तो 6 गुणिले 30 केला तर 180 रुपये होतील. मग यात सगळ्यांची बेरीज जर का केली तर 900 रुपये होऊन जाईल आपला. 900 रुपये झाले. ही डिमांड चार्ज झाला 900 रुपये. आता एनर्जी चार्ज तुम्हाला काढायचं आहे. मॅक्सिमम एनर्जी कन्झप्शन किती केली आहे? 6000ची. ठीक आहे, आता इथं म्हटलं यांनी किती? पहिले 500 किलो वॅट हवरची जर काय एनर्जी कन्झ्युम केली असेल तर 1 रुपया लागेल. ठीक आहे, तो 500साठी 1 रुपया आहे. मग 500 गुणिले 1 केला का 500 रुपये होऊन गेले. नंतर पुढचा एनर्जी स्लॅब कितीचा घेतला मी? 2000. तो नेक्स्ट 2000. मग 2000 गुणिले 0.8 जर का केले तर 1600 होऊन जातील. आता उरलेले किती? बघा, 500 झाले, 2000 झाले, उरले किती? 6000 टोटल होते. त्याच्यामुळे 500 आणि 2000 का मायनस केलं तर 3500. मग उरलेल्यांसाठी रिमाइंडर 0.5 आहे ना, 0.5. 3500 गुणिले 0.5 केलं का 1750 येईल. मग हे यांची जर का बेरीज केली तर टोटल एनर्जी चार्ज होऊन जाईल 3850. डिमांड चार्ज झाला 900 रुपये. मग या दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला महिन्याला टोटल मंथली बिल किती येईल? टोटल डिमांड चार्ज प्लस टोटल एनर्जी चार्ज 900 आणि 3850 4750. आता ॲव्हरेज कॉस्ट पर एनर्जी जर काढायची असेल तर काय? टोटल मंथली बिल आलं आहे 4750 आणि एनर्जी कन्झम्पशन असतो 6000. तो आपण टोटल मंथली बिल डिवाइड बाय एनर्जी कन्झम्पशन जर का केला तर 0.792 पर किलो वॅट हवर एवढा रुपये आपल्याला लागेल. तो 2 प्रश्न आपले सॉल्व्ह होऊन जातात. एक मंथली बिल काढून झालं, ॲव्हरेज कॉस्ट काढून झालं. इथपर्यंत काही अडचणी यायला नको. ठीक आहे, तो इथपर्यंत काही अडचणी यायला नको. जो तक्ता दिला आहे त्याच्यावरूनच आपण शोधतोय. बघा ना, सरळ यांचा गुणाकार करता यांच्यामधला गॅप 8चा आहे. 8 गुणिले 60 केला का 8 गुणिले 60 करून येऊन जातं आहे. यांचा बघा 8 केला मी, 14मधून 8 गेले 6, तो 6 गुणिले 40 केलं, यांचा गुणाकार बी होऊन जातो आहे. 15मध्ये मागं एक घर मागे जा 14 आणि 20 यांचा जर का आपण हे बघितला डिफरन्स, तो 6 गुणिले 30 करा. या पद्धतीने हे पण होऊन जाईल. असं करत याचा आपण टोटल डिमांड चार्ज काढला, टोटल एनर्जी चार्ज काढला, दोघांची बेरीज केली, आपण टोटल मंथली बिल काढून टाकलं. मंथली बिलला डिवाइड बाय टोटल एनर्जी कन्झ्युम केलं का तुम्हाला ॲव्हरेज कॉस्ट ऑफ एनर्जी भेटून जाईल. आता आपण काय करणार? आता मला मॅक्सिमम पॉसिबल चार्ज अँड युनिट एनर्जी कॉस्ट काढायचं आहे मॅक्सिमम. तर मग कसं काढणार बरं का? आता बघा, इथं काढायची आयडिया देतो मी. इथे यांच्याकडून थोडीशी मिस्टेक नाही आहे, पण या पद्धतीने बी काढलं तरी मार्क भेटेल आणि दुसऱ्या पद्धतीने काढलं तरी मार्क भेटेल. तो इथपर्यंत सगळं ॲक्युरेट आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत एकदम ॲक्युरेट आहे. तो आता पार्ट 2 मॅक्सिमम पॉसिबल चार्ज काढायला लावलं नाही. बघा ना, तो काय म्हणते? मॅक्सिमम पॉसिबल चार्ज आणि युनिट एनर्जी कॉस्ट. मॅक्सिमम पॉसिबल चार्ज कसा काढतात? मी इथे जे दिलं आहे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगतो. तो आपण कसं करणार? मॅक्सिमम पॉसिबल चार्ज असा शब्द लिहायचा पुढच्या ठिकाणी. मॅक्सिमम पॉसिबल चार्ज कसं काढणार तुम्ही? इज इक्वल टू मॅक्सिमम चार्ज प्लस मॅक्सिमम काय? मॅक्सिमम चार्ज प्लस मॅक्सिमम डिमांड चार्ज म्हणा. मॅक्सिमम डिमांड चार्ज प्लस मॅक्सिमम तुम्हाला मॅक्सिमम पॉसिबल चार्ज काढायचे आहे ना. कोणाच्या बरोबर असतो तो? मॅक्सिमम डिमांड चार्ज प्लस मॅक्सिमम एनर्जी चार्ज. मग कसं काढतात सर हे? दोघांची बेरीज कशी करायची? हे बघा, मी तुम्हाला नवीन सांगतो. मला काय काढायचं आहे? मला काढायचं आहे मॅक्सिमम पॉसिबल चार्ज. कोणाच्या बरोबरीला असतो? मॅक्सिमम पॉसिबल चार्ज इज इक्वल टू
मॅक्झिमम डिमांड चार्ज प्लस मॅक्सिमम एनर्जी चार्ज. मॅक्सिमम एनर्जी चार्ज. मॅक्सिमम डिमांड चार्ज कसं घेणार काढणार तुम्ही? मॅक्सिमम डिमांड आहे 20, ठीक आहे, 20 गुणिले त्याची रेट काय बरं का? मॅक्सिमम बघा डिमांडची तर रेटचा तक्ता दिला आहे किलोवॅटमध्ये. सगळ्यात जास्त रेट कुठला आहे? 60, तो गुणिले 60 करून टाकायचं. प्लस मॅक्सिमम काय काढायची तुम्हाला? एनर्जी. मॅक्सिमम एनर्जीला काढायचे. मग मला सांगा मॅक्सिमम एनर्जी किती आहे? 6,000. आणि त्याचा मॅक्सिमम रेट किती बरं का? 1 रुपये. बघा एनर्जीचा तक्ता आहे ना, एक किती आहे? 1 रुपये. तर 0 पॉईंटमध्ये 1 रुपये. मग यांची जर तुम्ही बेरीज केली 20 गुणिले 60 जर केला तर 1200 होईल. आणि मॅक्सिमम एनर्जी काढायला गेलं तर 6,000 गुणिले 1, 6,000 1 6,000. मग याचं जर उत्तर काढलं तर येईल 7,200 किलोवॅट हवर. सॉरी 7,200 रुपये. तो 7,200 रुपये मॅक्सिमम चार्ज होऊन जाईल. ते मॅक्सिमम पॉसिबल चार्ज या पद्धतीने काढायचा. आता विषय येते काय झाला आहे? यांनी मॅक्सिमम डिमांड तर बरोबर काढली. कशी? 20 गुणिले 60 केले का 1200. परंतु याने एनर्जी चार्ज जो आहे ना, तो वरचा जो एनर्जीचा चार्ज आहे किती आहे? 3850, तोच घेऊन टाकला आहे आणि त्यांची बेरीज करून टाकली. तर तुम्ही मी जे सांगितले त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला चांगले मार्क पडून जातील, ठीक आहे. तो मग 7,200 या पद्धतीने पण मार्क पडतील, त्या पद्धतीने मार्क दिल तो, त्याचं काही टेन्शन नाही. मग 7,200 आलेला आहे. इथं कसं आलं आहे? 1200 आणि हे 6,000 आलं. इथं 6,000. याचं उत्तर किती आलं? 7,200 रुपये, ठीक आहे. म्हणजे 7,200 रुपये आले. रुपीज 7,200. मग आता तुम्हाला मॅक्सिमम युनिट एनर्जी कॉस्ट पण काढायची ना. मग कसं काढणार आता मॅक्सिमम युनिट एनर्जी कॉस्ट? टोटल मॅक्सिमम पॉसिबल चार्ज जे की आलं 7,200. इथं 7,200 करा, डिवाइड बाय 6,000 करा. याचं जे उत्तर येईल व्यवस्थित करा. 7,200 डिवाइड बाय 6,000, ठीक आहे. 6,000 म्हणजे एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी कन्झर्प्शन. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तर इथं भेटून जाईल. आणि हे उत्तर राहणार तुमचं मॅक्सिमम युनिट एनर्जी कॉस्ट, ठीक आहे. कशामध्ये येतं? ते पर किलोवॅट हवर. तर अशा पद्धतीने याला दुरुस्त करून घ्या आणि नवीन एकदा सॉल्व करून बघा. काही अडचण आल्यास मला सांगा.